नमस्कार. पीसी स्लो झालाय का? किंवा असं वाटतंय की त्याला एका नव्या, फ्रेश सुरुवातीची गरज आहे? बरं, कधी-कधी ना विंडोजचं क्लीन इन्स्टॉलेशन हाच त्यावरचा सगळ्यात भारी उपाय असतो. आज आपण हीच प्रक्रिया एकदम सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. कॉम्प्युटर हळू चालण्याचा किंवा अचानक बंद पडण्याचा अनुभव तर जवळजवळ सगळ्यांनाच येतो. याचं कारण काय असू शकतं? तर सॉफ्टवेअरमधलं काहीतरी गोंधळ किंवा मग जुन्या नको असलेल्या फाईल्सचा ढिगारा. अशावेळी ऑपरेटिंग सिस्टीम नव्याने इन्स्टॉल करणं म्हणजे अक्षरशः एका जादुई उपायासारखं काम करतं. आता बघा, आपल्यासमोर साधारणपणे 2 पर्याय असतात. एक म्हणजे पीसी रिसेट, ज्यात फाईल्स वाचवता येतात. पण दुसरा आहे क्लीन इन्स्टॉल, आणि ही म्हणजे खरीखुरी नवी सुरुवात. यात सगळं काही पुसलं जातं. फायदा? पीसीच्या सगळ्या समस्या अगदी मुळापासून नष्ट होतात आणि तो परत एकदम नव्यासारखा सुसाट धावू लागतो. तर ही संपूर्ण प्रक्रिया आपण 5 सोप्या टप्प्यांमध्ये बघणार आहोत. सगळ्यात आधी पीसीसाठी नवी सुरुवात कशी करायची ते पाहू. मग त्यासाठी लागणारी साधनं जमवू. त्यानंतर काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. मग येईल प्रत्यक्ष इन्स्टॉलेशनची प्रक्रिया आणि शेवटी फायनल टचेस आणि काही प्रॉब्लेम आले तर काय करायचं ते बघू. चला तर मग सुरुवात करूया. चला, तर मग सगळ्यात पहिल्या आणि महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया, तयारी. कोणत्याही मोठ्या कामासाठी तयारी तर करावीच लागते, बरोबर? तयारीमध्ये 3 गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आणि ही मी परत एकदा सांगतोय, आपल्या सगळ्या महत्त्वाच्या डेटाचा बॅकअप घ्या. कारण या प्रोसेसमध्ये सगळं काही डिलीट होणार आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला लागेल एक रिकामी USB ड्राईव्ह, कमीत कमी 8 जीबीची. आणि तिसरं म्हणजे या ड्राईव्हवर इन्स्टॉलेशन मीडिया तयार करणं. आता प्रश्न पडेल की हे इन्स्टॉलेशन मीडिया म्हणजे नेमकं काय? तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक खास USB ड्राईव्ह आहे जी मायक्रोसॉफ्टच्याच एका टूलने तयार केली जाते. असं समजा की हीच आपल्या नव्या विंडोजची किल्ली आहे. ओके, तर आपली साधनं तयार आहेत. पण थांबा, इन्स्टॉलेशन सुरू करण्याआधी आपल्याला काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत. याच निवडी ठरवतील की नवं विंडोज कसं काम करेल. बघा, कम्प्युटर सुरू होताना तो कोणत्या पद्धतीने ऑपरेटिंग सिस्टम लोड करतो हे ठरवतं बूट मोड. इथे 2 पर्याय आहेत, एक जुना लेगसी बायोस आणि दुसरा नवीन UEFI. सरळ सल्ला आहे, UEFIज निवडा. का? कारण तो जास्त सुरक्षित आहे आणि पीसी सुरू होण्याची प्रक्रिया सुद्धा फास्ट करतो. त्यामुळे कम्प्युटरमध्ये पर्याय असेल तर UEFIज निवडायला हवा. आता जी स्क्रीन समोर आहे ना, ती सगळ्यात महत्वाची आहे. इथे अपग्रेड आणि कस्टम असे 2 पर्याय दिसतील. अपग्रेड निवडलं तर जुन्या फाईल्स तशाच राहतात, पण आपल्याला तर नवी सुरुवात करायची आहे, बरोबर? त्यासाठी कस्टम हाच एक आणि एकच योग्य पर्याय आहे. हे निवडल्यावरच खऱ्या अर्थाने क्लीन इन्स्टॉलची प्रक्रिया सुरू होते. चला तर मग, आता वेळ आली आहे मुख्य कार्यक्रमाची, प्रत्यक्ष इन्स्टॉलेशन. अजिबात घाबरू नका, ही प्रक्रिया दिसते तितकी काही अवघड नाहीये. फक्त स्क्रीनवर येणाऱ्या सूचना फॉलो करत जायचं आहे. इन्स्टॉलेशनची सुरुवात तर अगदीच सोपी आहे. या पहिल्या स्क्रीनवर फक्त भाषा, वेळ आणि कीबोर्ड लेआउट निवडून नेक्स्टवर क्लिक करायचं. बस. आता येतो ड्राईव्ह पार्टिशनचा टप्पा. आणि इथे एक प्रो टिप आहे. सगळ्यात सोपा आणि बेस्ट मार्ग म्हणजे सगळे जुने पार्टिशन्स डिलीट करून टाका. हो, सरळ डिलीट. असं केल्याने काय होतं तर विंडोज इन्स्टॉलर स्वतःसाठी जे आवश्यक पार्टिशन्स आहेत ते आपोआप तयार करतो. त्यामुळे चुका होण्याची शक्यताच राहत नाही आणि सगळं एकदम व्यवस्थित होतं. सगळे पार्टिशन्स डिलीट झाल्यावर स्क्रीनवर फक्त एकच नाव दिसेल, अनॲलोकेटेड स्पेस. अगदी या स्लाइडमध्ये दिसते तसं. याचा सरळ अर्थ आहे की आपली ड्राईव्ह आता पूर्णपणे कोरी आणि विंडोजसाठी तयार आहे. फक्त हे सिलेक्ट करून नेक्स्टवर क्लिक करा आणि मग खरी जादू सुरू होईल, फाईल्स कॉपी होण्याची ऑटोमॅटिक प्रक्रिया. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, इन्स्टॉलेशन चालू असताना पीसी अनेकदा स्वतःहून बंद होईल आणि परत चालू होईल, म्हणजे रिस्टार्ट होईल. अजिबात काळजी करू नका, हे अगदी नॉर्मल आहे. ही त्या प्रक्रियेचाच एक भाग आहे. अभिनंदन, विंडोज इन्स्टॉल झालंय. पण थांबा, आपलं काम अजून पूर्ण संपलेलं नाही हं. आता काही फायनल टचेस बाकी आहेत. आणि समजा इन्स्टॉलेशनमध्ये काही अडचण आलीच तर ती कशी सोडवायची हे सुद्धा आपण बघणार आहोत. इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर विंडोज ॲक्टिवेट करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी रन बॉक्स ओपन करून त्यात SLUI3 असं टाईप करा आणि एंटर दाबा. मग समोर आलेल्या विंडोमध्ये प्रॉडक्ट की टाका.
या स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे ही सोपी प्रक्रिया आहे. आता नवं विंडोज तर तयार आहे, पण त्याला परफेक्ट बनवण्यासाठी ही 3 कामं करायला विसरू नका. पहिलं, कॉम्प्युटरच्या हार्डवेअरसाठी जे काही आवश्यक ड्रायव्हर्स आहेत ते सगळे इन्स्टॉल करा. दुसरं, विंडोजला लगेच अपडेट करा, जेणेकरून ते पूर्णपणे सुरक्षित राहील. आणि तिसरं, अर्थातच आपले आवडते आणि आवश्यक असलेले सॉफ्टवेअर्स पुन्हा इन्स्टॉल करा. कधीकधी इन्स्टॉलेशन करताना काही एरर कोड समोर येऊ शकतात, पण घाबरून जायचं कारण नाही. समजा 0xC1900101 असा कोड दिसला तर समजून जा की कुठल्या तरी ड्रायव्हरची समस्या आहे. आणि जर 0x80070070 हा कोड आला तर त्याचा सरळ अर्थ आहे की हार्ड ड्राईव्हवर जागा अपुरी पडतेय. उपाय अगदी सोपे आहेत. ड्रायव्हर अपडेट करा किंवा जागा मोकळी करा. तर झालं. पीसी आता नव्यासारखा कोरा, एकदम वेगवान आणि कामासाठी पूर्णपणे तयार आहे. या नव्या फ्रेश सुरुवातीनंतर त्यावर सर्वात पहिलं कोणतं भारी काम करायला आवडेल? गेमिंग, एडिटिंग की काहीतरी नवीन शिकायला? विचार करायला हरकत नाही.